प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता आरती ही म्हणत असते की मुक्ता मॅडम प्लीज मला माफ करा, हे मी जे सगळं केलं आहे ना ते खरंच मुद्दाम केले नाही. तेव्हा ती म्हणते की आरती ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, मला कळतं आहे की तुझी प्रायोरिटी त्यावेळेला काय होती. माझ्या बाबतीत जर तसं घडलं असतं तर मीही तसंच केलं असतं. मी पहिली प्रायोरिटी माझ्या फॅमिलीला दिली असती. तू जसं केलंस तसंच केलं असतं, त्याच्यात इतकं काही घाबरण्याची गरज नाही, ठीक आहे. त्याच वेळेला आता आरती म्हणते की हो, माझ्या बाबतीत तेच झालं आहे, मला खूप वाईट वाटतंय. त्याच वेळेला मग आता लगेच सागर हा मुक्ताकडे बघू लागतो आणि त्याच वेळेला मुक्ता म्हणते की खरं तर सागरने माझ्यावर विश्वास दाखवला म्हणूनच हे सगळं सिद्ध झालं. तुम्ही दोघांनी मिळून हे सगळं केलं म्हणूनच मला पुराव्यानिशी निर्दोष सिद्ध करता आलं. त्याच वेळेला आता ते म्हणते की मला एक सांगायचं आहे मुक्ता मॅडम, की खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात. तुम्हाला सागर सरांसारखा नवरा मिळालेला आहे, ज्यांनी इतकं सगळं होऊनही फक्त तुमच्यावर विश्वास दाखवला. नाहीतर कित्येक नवरे असेही असतात ज्यांना बायकोबद्दल एखादीची चुकीची गोष्ट कळली तरीही ते तिच्या बाजूने अजिबातच उभे राहत नाहीत. पण सागर सरांनी तसे नाही केले. त्यांनी पहिल्या दिवसापासून फक्त तुमच्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासामुळे आज तुम्ही सर्वांसमोर निर्दोष सिद्ध झालात. हे ऐकल्यावर मुक्ता सागरकडे बघूच लागते आणि मुक्ता म्हणते की खरंच तुझं म्हणणं बरोबर आहे. आणि आरतीला सागरचं कौतुक करावं असं वाटत असतं. सागर आता गपचूप उभा असतो आणि त्यानंतर सागर आरतीला म्हणतो की तू काळजी करू नकोस, तुझ्या आईच्या ऑपरेशनचा जो काही खर्च असेल ना तो मी देईन, त्याची काहीच तू काळजी करू नकोस, अजिबात घाबरू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा आरती हात जोडून म्हणते की खरंच खूप आभार आहेत तुमचे, इतकं सगळं होऊनही तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहात, खरंच खूप खूप थँक्यू. तेव्हा ती म्हणते की हो, मला माहीत आहे की सगळं तुम्ही व्यवस्थित कराल. त्यानंतर आता इथे ती आरती निघून जाते. बापू आता सागरला म्हणत असतात की खरंच बरोबर बोलत होती ती आणि सौनबाई आम्हाला माफ कर, खरं तर आम्ही खूप चुकलो या सगळ्यामध्ये, आम्ही तुझ्यावर विश्वास दाखवायला हवा होता पण नाही केलं. तेव्हा आता मुक्ता त्याच्याकडे बघतच राहते. त्यानंतर आता इथे स्वाती ही रूममध्ये एकटीच काळोख्या रूममध्ये बसलेली असते. तितक्यात तिथे इंद्रा येते आणि इंद्रा तिला म्हणते की स्वाती बाई माझी तू इथे एकली कशाला बसली, चल आपण जाऊया बाहेर. तेव्हा ती म्हणते की नाही मम्मी मला अजिबात यायचं नाही, तू निघून जा. त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की अगं असं कोणाला म्हणतेस तू, चल ना आपण जाऊया. काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे, तू अशी एकटी बसलेली म्हणजे जीवाला नाही चालत गं. तेव्हा ती म्हणते की मम्मी मी तुला सांगितलं ना एकदा, मला बाहेर यायचं नाही म्हणजे नाही, मला त्या मुक्ताचा खूप राग आहे, मला त्यांचे चेहरे देखील नाही बघायचे आहेत. इंद्रा म्हणते की अगं पण तू मला कशाला शिक्षा देते, माझ्या आईचं मन आहे हे, आणि तुला असं बघताना मला त्रास होणार नाही का. त्याच वेळेला मग आता इंद्रा म्हणते की चल तू चल. तेव्हा ती म्हणते की सगळं माझं आयुष्य बर्बाद करून टाकलं, माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलं, आता मी तिथे कशाला येऊ. तेव्हा इंद्रा म्हणते की माझं एक तू तू राग आमच्यावर का काढतेस, तुझा राग त्या मुक्तेवर आहे ना, मग आमच्यावर कशाला. तेव्हा ती म्हणते की मम्मी तुला सांगितलेलं ऐकायला येत नाही का, तू जा, निघून जा इथून, माझ्या डोक्याला त्रास नको देऊ, निघ इथून, असं म्हणून ती आईला सांगते. बिचारी इंद्रा आता तिथून निघून जाते. काहीही समजून स्वाती ऐकत नाही, म्हणूनच ती आता तिथून जगते. जाता जाता पुन्हा म्हणते की बघ मी तुझी बाहेर वाट बघते, लवकर ये. तेव्हा स्वातीच्या तोंडावरती दरवाजा लावते. स्वाती तिथेच तशीच बसून असते. त्यानंतर स्वाती विचार करते की काही झालं तरीही या मुक्ताला मी आता काही सोडणार नाही. त्यानंतर इथे इंद्रा बाहेर एकटीच बसलेली असते. तिच्यासाठी बापू चहा घेऊन येतात आणि बापूंनी चहा आणल्यावर इंद्रा तोंड मुरडते आणि बापू म्हणतात की इंद्रे बघ, आता जे काही सत्य आहे ते आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे आणि काही झालं तरीही आपण या सगळ्यामधून सुटलो असं म्हणायचं, कारण सागरने आपल्या सगळ्यांसमोर सत्य आणलं. तेव्हा आता इंद्रा म्हणते की पण काय, त्या मुक्ताने माझं घर मोडलं, खरंच कोणाची नजर लागली माझ्या घराला काय माहिती, त्या मुक्ता या घरात आली आणि सगळी वाट लावून टाकली. अगोदर माझ्या लकीच्या मागावर राहिली, आता स्वाती, माझ्या दोन्ही पोरांचं आयुष्य तिने बर्बाद करून टाकलं. देव तिला कधी सुखी ठेवणार नाही बघ तू. मला तर तिचा रागच येतो खूप. तेव्हा आता सगळेजण चिडतात आणि सागर म्हणतो की मम्मी तुला इतकं सगळं सत्य समोर आणूनही तुझं तेच चाललं आहे का. अगं एवढ्या सगळ्या सत्यानिशी पुराव्यानिशी त्या कार्तिकचं खरं रूप तुझ्यासमोर आणलं, पण तुझं काही ऐकायला तयारच नाहीस तू. तेव्हा ती म्हणते की काय करणार, माझं जावई येतो, पण इतक्या सगळ्या थाटामाटात सगळ्यांसमोर हे सगळं दाखवण्याची काय गरज होती, हे सगळं थांबवता आलं असतं ना, शांततेत घेता आलं असतं, पण नाही. तेव्हा सागर म्हणतो की विचार कर, जर त्यावेळेला मुक्ताच्या जागी आपली ताई असती तर काय केलं असतं, स्वाती असती तर काय केलं असतं. तेव्हा बापू म्हणतात की हो बरोबर मग हाय सागऱ्याचं,
त्याने जर त्या कार्तिकचं खरं रूप आपल्यासमोर आणलं नसतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. आपण काय केलं असतं तेव्हा आता लगेच पुढे स्वातीचा विषय काढून बापू म्हणतात की तुझ्या मुलीचं आहे म्हणून ठीक आहे, जर इतर कोणाच्या बाबतीत तसं घडलं तर आपण काय करणार आहोत. तो कार्तिक जेलमध्ये गेला तेच बरं झालं. अगं सगळ्यांसमोर नाचक्की झाली. त्याचं खरं रूप काय आहे ते सगळ्यांसमोर आलं तेच लवकर बरं झालं. नाहीतर सगळ्यांना खूपच त्रास होत होता आणि आपण त्या मुक्तावर विश्वास ठेवून बसलो. तिने काय 4 मेसेज दाखवले त्याच्यावर विश्वास ठेवला. तर आपण असा विचार नाही केला की आपली सूनबाई असं कधी करू शकत नाही. त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की ते काय पण असू दे, पण माझ्या लेकीचा संसार उद्ध्वस्त झाला ना, आता काय करणार मी. माझ्या लेकीला या सगळ्यातून मी कसं बाहेर काढू मला खरंच समजत नाही. तेव्हा सागर म्हणतो काही झालं ना तरीही त्या कार्तिकसारख्या माणसाच्या बरोबर माझ्या ताईचं आयुष्य घालून नाही देणार मी. स्वातीला त्या माणसाच्या ताब्यात मी देणारच नाही. हवं तर ती इथे घरी राहील, तिला पोसेन मी हवं तर, पण त्या नालायक माणसाच्या ताब्यात माझ्या बहिणीला मी कधीच देणार नाही. स्वाती हवी तर एकटी राहील, पण त्याच्याबरोबर कधीच पाठवायचं नाही. असं सगळं तो बोलून मोकळा होतो. त्याच वेळेला इंद्रा गपचूप बसलेली असते, ती काहीच बोलत नाही. नंतर आता सागर म्हणतो की या विषयावर आता कोणी काही बोलायचं नाही. मुक्ता सिद्ध झाली आहे की ती आता निर्दोष आहे. आणि बापू देखील म्हणत असतात की हो सागराचं बरोबर आहे, त्या नीच आणि नालायक माणसाच्या ताब्यात कधीच द्यायचं नाही. किती चांगला दाखवत होता तो आपल्याला की मी किती चांगला आहे, पण त्याचे खायचे दात वेगळे होते आणि त्याचे दाखवायचे दात वेगळे होते. आणि म्हणूनच त्याच्यावर आता आपण कधीच विश्वास ठेवायचा नाही, असं बापू आता त्याच्यावर बोलून मोकळे होतात. तेव्हा इंद्रा म्हणते की पण माझ्या लेकीचं काय, मला तिची काळजी लागून राहिली, काय करायचं. तेव्हा आता सागर त्या बाबतीत विचार करू लागतो. आणि स्वाती एकटीच रूममध्ये आहे याचं वाईट वाटत असतं. मी काय ते तिला म्हणत असते की हे असं कसं वागण्याची हिंमत झाली त्याची. त्या कार्तिकला तर चांगला धडा शिकवला पाहिजे. अगं ज्यावेळेला तू मिहीर चुकला होता तेव्हा त्याला फरफटत घेऊन गेलेलीस ना कानफाडात मारून, तसंच जर याच्या बाबतीत केलं असतंस ना तर आज ही वेळ आली नसती तुझ्यावर. तसंच तर स्टँड घेतला असतास ना तर आज हा कार्तिक लवकरच पकडला गेला असता. पण ठीक आहे, खूप लांब झालं पण ठीक झालं की आता काहीही वेळ गेलेली नाही. त्याला धडा शिकवण्यात आलेला आहे. पण अशी नीच माणसं वागतातच कशाला. अशी नीच प्रवृत्तीच्या माणसांचा खूपच राग येतो. तेव्हा मुक्ता म्हणते की हो ना, मला पण आता खूप चीड येते. सागरने ऐनवेळेला हे सगळं दाखवलं नसतं तर काय झालं असतं. तर इथे आता इंद्रा विचार करत असते की मी माझ्या स्वातीच्या बाबतीत काय करू. पण तिला मुक्ताचाही खूपच राग येत असतो. तेव्हा बापू तिला समजवत असतात. बापू म्हणतात की हे बघ, तू काय करणार आहेस आता तिकडे जाऊन, त्या मुक्ताला काय बोलणार आहेस. अगं तिथे जाऊन चुकू नकोस. आता कळलं आहे ना तुला तुझी चूक झालेली आहे. आणि हो सागर, बरं झालं तू ऐनवेळी त्या कार्तिकचा चेहरा आमच्यासमोर आणलास, नाहीतर आम्ही आपल्या जावयालाच खरं समजून बसत होतो आणि मुक्तावर कधीच आम्ही विश्वास ठेवत नव्हतो. म्हणूनच आता मुक्ताला घरी आणण्याची जबाबदारी आहे. मुक्ताला लवकरात लवकर घरी आणलं पाहिजे. लक्षात ठेव, काही झालं तरी सुनबाई आपल्या घरी ही आलीच पाहिजे, असं आता इथे ते म्हणत असतात. इंद्रा म्हणते की हे बघा, माझ्या लेकीला जोवर बरं वाटत नाही तोपर्यंत मी काही होऊ देणार नाही. तुम्हाला त्या मुक्ताचा फुलका येत असेल तर येऊन दे, पण मला लेकीची काळजी पडली. काही झालं तरी तिचा संसार मी उद्ध्वस्त होऊ देणार नाही. तितक्यातच तिथे आता मिहीर येतो. मिहीर म्हणतो की काय झालं दादूस, इतकं सगळं कसं घडून गेलं. आणि कार्तिक असं करेल याच्यावर खरंच विश्वास नाही बसत रे. तेव्हा आता इंद्रा म्हणू लागते की झालं आता या मिहीरच्या कानापर्यंत पण ही बातमी जाऊन पोचली. बघितलं, आता सगळ्यांना कळणार ही बातमी की आपल्या घरामध्ये काय झाले ते, आणि आपलं जावई कसं आहे ते आता सगळ्यांपर्यंत पोचली असेल. अरे काय गरज होती इतकं सगळ्यांना सांगण्याची. असं म्हणून ती निघून जाते. आणि माझ्या पोरीचं काय. इतक्यात बापू म्हणतात की थांबा, मी जातो आणि मी तिला समजावतो, तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर आता इथे मिहीर म्हणतो की दादूस, बरं झालं तू त्या कार्तिकचा खरा चेहरा समोर आणलास, नाहीतर खूपच प्रॉब्लेम झाला असता. तर इथे मुक्ता ही तिच्याकडे बसलेली असताना तिथे सई येते आणि सई म्हणते की मम्मी काय झालं, आपण पुन्हा पप्पाच्या घरी कधी जाणार आहोत मुक्ताई. त्यावेळेला मुक्ताकडे काहीच उत्तर नसतं. आणि तिथे आता सागर हा मिहीरशी बोलत असतो. आणि जेव्हा ती आल्यावरती प्रश्न करते की आपण कधी जायचं आहे, तितक्यातच सागर तिथे येतो आणि सागर म्हणतो की आत्ताच्या आत्ता लगेच आपण तिकडे घरी जाणार आहोत. त्याच वेळेला आता इंद्रा तिथे नसते, मात्र सई ही बघतच राहिलेली असते. मिहीरही तिथेच असतो. तेव्हा सागर म्हणतो की मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे मुक्ता. तेव्हा मिहिका ही सईला घेते आणि म्हणते की चल आपण जर आतमध्ये जाऊया, तुझी खेळणी वगैरे घेऊन येऊया. असं म्हणून ती आता सईला तिथून बाजूला करून घेऊन जात असते. आणि सईला म्हणते की सई बाळा इकडे ये. आणि मिहिका त्याला घेऊन गेल्यानंतर सागर आता मुक्ताच्या इथे येऊन बसतो. आणि सागरला मुक्ता बघतच राहिलेली असते. सागर म्हणतो की चला आपल्याला आता घरी जायला हवं, बस झालं आता. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही, मला तिकडे येणं योग्य वाटत नाही आहे, मला ना थोडंसं मनाकडे काहीतरी वाटतं आहे.
तेव्हा सागर म्हणतो की नेमकं नेमकं काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा ती म्हणते की मला तिथे त्यांचे डोळे बघवणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे तुम्ही आणि बापू यांच्या सोडीत कोणालाही वाटणार नाही की त्या घरात मी लवकर यावं. आणि मम्मी आणि स्वातीताई यांना तर मी घरात नकोच असेल, कारण माझ्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे असं त्यांना वाटत असेल. आणि त्याच्यामुळेच त्या म्हणत असतील की ही मुक्ता इथे न आलेलीच बरी. म्हणूनच त्यांच्या नजरा मला पेलवणार नाहीत, म्हणून मला असं वाटतं आहे की सध्या मी तिकडे येऊ नये. त्याच वेळेला सागर म्हणतो की नाही, असा काहीही विचार करू नका. आता काही झालं आहे ते सगळं सत्य समोर आलेलं आहे. म्हणूनच तुम्ही आता कसलाही न विचार करता प्लीज घरी चला. सईला तुम्ही हव्या आहात घरी, तुम्हाला समजतं आहे ना. तेव्हा ती म्हणते की हो मला सगळे समजते, पण मी काय करू. मला आता कळतं आहे की स्वातीताईंना काय वाईट वाटलं असेल. तितक्यातच आता स्वाती येते आणि म्हणते की म्हणजे तुला घरी यायचं आहे ते मी हातपाय जोडल्यानंतर का. तुला काय वाटतं आहे की मी तुझ्यासमोर माफी मागावी, हात जोडावे, त्यानंतरच तू घरी येशील असं काही आहे का. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही स्वातीताई तुम्ही असं काय बोलताय. तेव्हा आता स्वाती ही तिच्याकडे जात असते. स्वाती म्हणते की हे बघ, मला माहिती आहे तुला काय वाटतं ते. मी आता तुझ्यासमोर हात जोडते आणि सांगते की खरंच आमचं चुकलं. आम्ही तुझ्यावर अविश्वास दाखवला. इतक्या सगळ्या गोष्टी घडून गेल्या पण तुझ्यावर जराही विश्वास दाखवला नाही. त्याबद्दल खरंच आम्हाला माफ कर. मी सांगते की आता सगळं व्यवस्थित होणार आहे आणि प्लीज तू इथे घरी थांबू नकोस, तू लवकर घरी चल. तेव्हा आता लगेचच पुढे माधवी येते. माधवी म्हणते की कोणाला वाटतंय की मुक्ताने घरी यावं. जेव्हा मुक्ताला तिच्या सासूबाईंनी हाताला धरून घराबाहेर काढलं होतं तेव्हा कसं काढलं होतं, आता त्यांनीच तिला घरी घेऊन जायला हवं होतं खरं तर. तेव्हा आता लगेच पुढे इंद्रा म्हणते की हो माझं चुकलं. मी म्हणते लवकर घरी चल मुक्ता, तू इथे थांबू नको, तू तुझ्या घरी चल. तेव्हा माधवी येऊन म्हणते की का, कशाला घरी चालायचं आहे, पुन्हा अपमान करायला. आणि तुम्हाला वाटतंय का की घरी यायचे, तुम्ही म्हणताय की सगळ्यांना वाटतंय तिने घरी यावं, पण तुमचं काय. तेव्हा इंद्रा म्हणते की हो मला पण वाटत आहे की तिने घरी यावं. असं म्हणून ती मुद्दामच तो विषय तिथल्या तिथे टाळण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर इथे आता स्वाती ही मुक्ताला मिठी मारते आणि मनातच त्याला कार्तिकची बोलणी आठवत असतात. कार्तिक म्हणालेला असतो की घरात सगळ्यांशी व्यवस्थित वाग, नॉर्मल हो, जणू काही झालेलंच नाही. आणि त्यानंतर असंच कडून काटा काढायचा आहे. सगळीजणं जमलेले असतात आणि गेम खेळत असतात. तर इथे सागरला मुक्ताच्या आवडीच्या गोष्टी सांगायच्या असतात. आणि इथे मिहीर आणि मिहिकाला उभं केलेलं असतं. मिहिकाचे सगळी उत्तरं बरोबर देतो. तेव्हा म्हणतो की माझी जर उत्तर चुकले असते ना तर हिने मला बघूनच घेतलं असतं. हिचे चुकले तरी चालतात तिला. आता लगेच सगळे म्हणतात की चला आता सागर दादा तुझी वारी, आता सागर तू चल. तेव्हा सागर हा प्रश्न विचारतो आणि त्याच वेळेला म्हणतो की बरं मी करायचं का आता. तेव्हा कोमल म्हणते की हो दादूस तुलाच करायला लागणार आहे. मुक्ताताईचं आवडता कलर कोणता. तेव्हा तो ग्रीन बोलतो. नंतर सई म्हणते बेबी पिंक. तेव्हा स्वाती म्हणते की ग्रीन आणि बेबी पिंक किती फरक आहे. त्यानंतर आता मुक्ताचं फेवरेट स्वीट डिश. तेव्हा तो सांगतो की पुरणपोळी. ती म्हणते की नाही पुरणपोळी नाही, सीताफळ बासुंदी मला खूप आवडते. नंतर मुक्ताचा फेवरेट डिश. तेव्हा तो म्हणतो की पुरणपोळी. ती म्हणते की नाही मसाले भात. तेव्हा सगळेजण बघत राहतात की मसाले भात. मिहीर पण म्हणतो की मसाले भात आवडतो. तेव्हा ती म्हणते की हो आमच्या गोखल्यांकडे मसाले भात करून आवडीने खातात बरं का. आणि असं म्हटल्यावरती सगळेजण हसायला लागतात. आणि सागरला आता लास्टचाच प्रश्न असतो आणि तो बरोबर योग्य उत्तर हवं असतं. नंतर कोमल म्हणते की बरं मुक्ताताईचं डेस्टिनेशन कुठलं आवडतं. तेव्हा सागर तिच्याकडे बघू लागतो. ती खुणावूनच सांगायला लागते. ती काश्मीर असं म्हणत असते. तितक्यातच तो काश्मीर बोलतो. आणि सगळेजण म्हणतात की ही चीटिंग आहे यार. पुढच्या भागामध्ये आता सगळेजणांचं खेळून झालेलं असतं. मुक्ता म्हणते की मला जरा काहीतरी सागरबद्दल बोलायचं आहे. सागर आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी झाल्या तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्यावर विश्वास दाखवलात आणि इतक्या वाईट गोष्टी घडूनही तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेला आहात. आणि तुमच्या डोळ्यातून माझ्याबद्दलचा विश्वास मला कायम दिसत आलेला आहे. खरंच तुम्ही मला खूप जपले आणि माझ्यावरती खूप प्रेम दाखवलेलं आहे. हे ऐकून आता लगेच पुढे तिचा चेहरा पडतो आणि मुक्ता म्हणते की थँक्यू. तेव्हा सागर बघत राहतो. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.